मिरज शहर पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 7/10/2025 रोजी शास्त्री चौकातील वसंतदादा पाटील शाळेच्या समोर हिंदू धर्माच्या एका इसमाने मुस्लिम धर्माच्या मुलांना मोहम्मद पैगंबर व हजरत इमाम हुसेन यांना उद्देशून अपशब्द वापरून वादावादी केली होती। त्यामुळे रात्री 9:15 वाजण्याच्या सुमारास सदर ठिकाणी मुस्लिम समाजाचे लोक एकत्र जमले होते। उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग, पोलीस निरीक्षक मिरज शहर पोलीस ठाणे तसेच मिरज उपविभागातील अधिकारी अंमलदार यांनी जमलेल्या जमावात शांतता राखण्याचे आवाहन करून घडलेल्या घटनेबाबत पोलीस ठाण्यास तक्रार देण्याबाबत सूचना केल्या। घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने सदर इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक करावी अशी जमावाची मागणी होती। घडलेल्या घटनेबाबत पोलिसांनी कारवाईबाबत श्री संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली यांनी बाईट देऊन लोकांना माहिती दिली। या बाईटमुळे मिरज शहरातील परिस्थिती नियंत्रणात असल्याबाबतचा विश्वास लोकांमध्ये निर्माण झाला। कायदा सुव्यवस्था परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी मागवण्यात आलेली होती। सदर घटनेच्या अनुषंगाने संबंधित इसमावर मिरज शहर पोलीस ठाणे CCTNS गुन्हा रजिस्टर क्रमांक 395/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 299-302 प्रमाणे दिनांक 8/10/2025 रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे। मिरज शहरात घडलेल्या घटनेबाबत जमावास शांततेत निघून जाण्याच्या सूचना दिलेल्या असताना देखील जमाव प्रक्षोभक होऊन 100 ते 150 अनोळखी इसमांनी घोषणा दिल्याने मिरज शहर पोलीस ठाणे CCTNS गुन्हा रजिस्टर क्रमांक 396/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 189-190 महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल कलम 37(1)(3) क्रिमिनल अमेंडमेंट ॲक्ट कलम 7 प्रमाणे 8/10/2025 रोजी 4:10 वाजता गुन्हा नोंद करण्यात आला आहे। पोलिसांनी सतर्क राहून दंगल सदृश परिस्थिती योग्य प्रकारे हाताळल्यामुळे नंतर शहरात कुठेही दगडफेक, जाळपोळ, मोर्चा बंद असे प्रकार घडलेले नाहीत। सांगली जिल्हा पोलीस दलाकडून सोशल मीडियावर बारकाईने लक्ष पुरवण्यात येत असून आक्षेपार्ह पोस्ट, फोटो, व्हिडिओ पाठवू नयेत व त्याला प्रतिसाद देऊ नयेत। अशा प्रकारचे कृत्य कोणी करत असेल तर त्याबाबत सांगली पोलीस प्रशासनास कळवावे। आक्षेपार्ह पोस्ट, व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या व्यक्तीवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा श्री संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली यांनी दिला आहे।